नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. खूप दिवसांपासून तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षासुद्धा तुमची संपलेली आहे. कारण की अतिशय महत्त्वाची मोठी या ठिकाणी घोषणा मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेली आहे. त्याविषयी सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑफिशियलरित्या त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आदित्यताई तटकरे यांनी सर्व महिलांचे प्रश्न देखील दूर केलेले आहेत. अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांनी दिली आहे, म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. लाईव्ह त्या काय म्हणाले त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे. दुसरी गोष्ट, KYC मध्ये भरपूर महिलांनी मोठी चूक केलेली आहे. KYC करताना काय झालेलं आहे, भरपूर महिलांनी मोठी चूक केली आहे. यामुळे काय होणार आहे, तर त्या बहिणींचे पैसे आता बंद केले जाणार आहे. आता का त्यांचे पैसे बंद होणार आहे, त्यांनी तर KYC केलेली आहे, मग KYC केल्यामुळे पैसे बंद होता का, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर बहिणींनो, KYC केल्यामुळे पैसे बंद होत नाही ही गोष्ट लक्ष ठेवा. कारण की जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील. पण KYC केल्यामुळे पैसे बंद होत नाही, लक्षात घ्या. आता KYC केल्यामुळे पैसे या ठिकाणी का बंद होत नाही किंवा KYC मध्ये या ठिकाणी काय गोंधळ झालेला आहे त्याची संपूर्ण माहिती बघूया. भरपूर अशा माता भगिनी होत्या की ज्यांनी KYC केली, पण KYC करताना त्यांनी चुकीची KYC केली, यामुळे त्यांचे पैसे बंद होणार आहे. आता यावरून तुम्हाला कळलं असेल की KYC केल्यावर सुद्धा पैसे बंद होते, पण कोणाचे होते, ज्या महिला चुकीची KYC करतात त्या महिलांचे पैसे बंद होतात. पण ज्या महिला अगदी व्यवस्थितरित्या यशस्वीपणे जर का KYC अचूक करतात तर त्या बहिणींचे पैसे बंद होत नाही. त्यांचे जे काही पैसे असतात ते पूर्ण 1 वर्षभर त्यांना कंटिन्युअसली मिळत राहणार आहे. का? कारण त्यांनी KYC ही व्यवस्थितपणे केलेली आहे. भरपूर माता भगिनींना या ठिकाणी वाचता येत नाही, लिखता येत नाही, त्यामुळे भरपूर माता भगिनींनी KYC चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि यामुळे काय होणार आहे, त्यांचे पैसे बंद होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व तीच माहिती देणार आहे. KYC बाबतही तुम्हाला सर्व अपडेट देणार आहे आणि सप्टेंबर हप्त्याविषयी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे आणि मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय घोषणा केली त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बहिणींनो, हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पटापट सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला सर्व बहिणींनी क्लिक करायचे आणि आपल्या या व्हिडिओला हाईप द्यायचे. जितके बहिणी जास्तीत जास्त हाईप देतील, जितके पॉईंट्स देतील, तितक्या बहिणींना फ्रीमध्ये KYC करून मिळणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणीने, एकही बहिणीने चुकता कामा नये. सर्वांनी अगोदर व्हिडिओ लाईक करा, लगेच तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त बहिणींना फ्रीमध्ये KYC करून मिळणार आहे. जास्तीत जास्त पॉईंट्स द्या, जेणेकरून लवकरात लवकर हा व्हिडिओ सर्व बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमचे शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे, म्हणून त्यांनासुद्धा नक्की शेअर करून द्यायचं आहे. आणि प्रत्येक बहिणीने हाईप करायचे, जेणेकरून त्या बहिणीची KYC फ्रीमध्ये मी करून देणार आहे. ज्या बहिणी हाईप करतील त्यांना फ्रीमध्ये KYC करून मिळणार आहे. ठीक आहे, लाईक करा, हाईप करा. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राज्यामध्ये पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरली. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर महायुती सरकार पुन्हा राज्यामध्ये येण्यासाठी गेम चेंजर ठरलेली ही योजना आहे. लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या ठिकाणी योजना आहे आणि ही योजना गेम चेंजर ठरलेली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. म्हणजेच काय, तर प्रत्येक बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतात. आता बहिणींनो, तुम्ही बघा, जवळजवळ 2 कोटी प्लस महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. किती? 2 कोटी प्लस बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. प्रत्येक बहिणीला 1500 रुपये दिले जात आहे. म्हणजेच जवळजवळ तुम्ही बघितलं तर कोट्यावधीची रक्कम सरकारला अडकीने आणावी लागते. आता यामुळे काय झालं होतं तेही लक्षात घ्या. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना KYC पूर्ण करावी लागणार आहे. आता या ठिकाणी बघा, KYCची या ठिकाणी सरकारने अट टाकली. ही अट अगोदर नव्हती. आता ही अट का टाकली ते समजून घ्या. तर ही अट टाकण्याचं कारण आहे की भरपूर ज्या बोगस लाभार्थी महिला आहेत, त्या बोगस लाभार्थी महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सरकारला वाटलं की एवढे पैसे आणणं कठीण आहे. म्हणजेच काय, प्रत्येक महिन्याला एवढी रक्कम सरकारकडून आणणार, हा महत्त्वाचा प्रश्न सरकारला पडला. त्यामुळे ज्या प्रामाणिक बहिणी आहे त्यांनाच जर का ठिकाणी लाभ मिळाला आणि ज्या बोगस महिला आहे त्यांचा जर का लाभ बंद झाला तर जी रक्कम आहे ती सुद्धा कमी होईल. म्हणजे सरकारच्या तिजोरीवर तार येणार नाही. म्हणून सरकारने काय केलं, तर KYC प्रक्रिया लागू केली. या KYCमध्ये भरपूर बहिणी अपात्र होतील आणि भरपूर बहिणींच्या ठिकाणी जे पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहे. ठीक आहे.
आता कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला मागचा जो काही हप्ता होता ऑक्टोबर महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा तो हप्ता तुम्हाला मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. कारण की भरपूर बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे या ठिकाणी आलेले. ज्या बहिणींना 1500 रुपये आले असतील त्याच बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. म्हणून कमेंट करून सांगायचे की ऑगस्टचा हप्ता आला आहे की नाही. ज्यांना आला असेल त्यांनी सांगा की हो सर मला ऑगस्टचा हप्ता आलेला आहे, आणि ज्या बहिणींना आला नसेल त्यांनी सांगा की सर मला ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे, आणि ह्या पोर्टलवर KYC करताना OTP बाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं. बघा, तुम्ही ज्यावेळेस KYC करता तर KYC करताना काय होतं आहे, भरपूर बहिणींना OTPच येत नाही आहे, आणि OTP येत नसल्यामुळे जी काही तांत्रिक अडचणी तर ह्या तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलेलं आहे. आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून OTP बाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं. KYC मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, स्वतः आदित्यताई तटकरे यांच्यापर्यंत ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पोहोचलेली आहे की बहिणींना काय त्रास होतो आहे, बहिणींना त्रास कसा होतो आहे याची सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ज्यावेळेस बहिणी KYC करताय तर KYC करताना बहिणींना प्रॉब्लेम येतो आहे की OTPच त्यांना येत नाही आहे, आणि या OTPची जी काही तांत्रिक अडचण आहे यामुळे बहिणी या ठिकाणी परेशान झाल्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी त्यांना या ठिकाणी खूप त्रास होतो आहे. तर त्यामुळे आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे, पोस्ट करून सांगितलेलं आहे की जी काही OTP बाबत तुम्हाला जे काही अडचणी येत आहेत या बाबी हे की जी काही गोष्टी झाल्या आहेत, ज्या काही तुम्हाला त्रास होतो आहे तर हा त्रास आम्ही या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न आता करणार आहोत, आणि त्यासाठी सूचनासुद्धा दिलेल्या आहे. म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये ही जी काही तांत्रिक अडचणी येते तुम्हाला OTP बाबत KYC करताना ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत या दूर केल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, मुख्यमंत्री तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही KYC बाबत आदित्यताई तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे. बघा, मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन करते असं आदित्यताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की KYC बाबत तुम्हाला जे काही अडचणी येत आहेत, जसे OTPची अडचण येत आहे, आणखी ज्या काही बऱ्याचशा अडचणी येत आहेत, तर याच्यावर जे काही काम आहे त्या ठिकाणी काम प्रगतीपथावर सुरू आहे. म्हणजेच तात्काळ हे काम सुरू झालेलं आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची जी काही अडचणी ती आता दूर केली जाणार आहे. म्हणून बहिणींनो काळजी करू नका, KYC तुमची आता या ठिकाणी इझिली होऊन जाईल. फक्त तुम्हाला KYC व्यवस्थित करता आली पाहिजे, कारण की भरपूर बहिणी KYC करताना चुकीची माहिती देत आहे. आता बघा, चुकीची माहिती करताना एक अटसुद्धा या ठिकाणी सरकारने घातलेली आहे, ती म्हणजे असं की KYC करताना तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतीची KYC करावी लागणार आहे. आता यामुळे काय होणार आहे, तर ज्या बहिणींचं लग्न झालं आहे त्या बहिणी पतीची KYC करतील, आणि ज्या बहिणींचं लग्न झालं नाही आहे त्या बहिणी वडिलांची KYC करतील. आता यामुळे काय होणार आहे, तर तुमच्या पतीचं जे वार्षिक उत्पन्न आहे तुमच्या कुटुंबाचं ते चेक केलं जाईल, आणि तुमचे जर का लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल. यामुळे काय होतील, तर भरपूर बहिणी अपात्र होतील, कारण की तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न हे 2-2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा जो काही लाभ आहे तो बंद होणार आहे. म्हणून सरकारने ही अट घातलेली आहे की आता वडिलांचं किंवा पतीची KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. आता यामुळे काय झालं, भरपूर बहिणींनी चुकीची KYC केली आहे, काही चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचेसुद्धा पैसे बंद होणार आहे. तर चुकीची माहिती भरू नका, चुकीची KYC करू नका. व्यवस्थित KYC कशी करायची आहे अगदी अचूकरित्या फक्त 2 मिनिटांमध्ये मोबाईलवर, यासाठी तुम्हाला मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आतापर्यंत भरपूर ज्या बहिणी त्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला भेट दिल्याच्यानंतर तुम्हाला बघा लाईव्ह KYC म्हणून एक व्हिडिओ दिसेल. कोणता? लाईव्ह KYC प्रक्रिया म्हणून एक व्हिडिओ दिसेल. त्या व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे पूर्ण, की कशाप्रकारे तुम्हाला माहिती टाकायची, कशाप्रकारे कॅप्चा टाकायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट टाकायचे, KYC कशी पूर्ण होईल, सर्व लाईव्ह प्रोसेस करून दाखवलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली KYC करता येईल अगदी 2 मिनिटांमध्ये घरी बसल्या. तर भरपूर बहिणींनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि KYCसुद्धा केली आहे. तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या आणि व्यवस्थित KYC करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या बहिणींना KYC करता येत नसेल तर त्या बहिणींची KYC आपण करून देणार आहोत फ्रीमध्ये, अगदी फ्रीमध्ये. फक्त एक काम तुम्हाला करायचं आहे की ह्या व्हिडिओला अगोदर लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या हाईप नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला हाईप करायचं आहे. जास्तीत जास्त बहिणींनी हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. हाईप तुम्ही फ्रीमध्ये करू शकता, व्हिडिओ लाईक फ्रीमध्ये करू शकता, त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण नाही. फक्त फ्रीमध्ये हाईप करा आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मदत फ्रीमध्ये केली जाईल आणि तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आतापर्यंत किती बहिणींनी KYC केली कमेंट करून सांगा बरं.
जवळजवळ भरपूर महिलांची KYC झाली आहे. ज्या बहिणींची झाली असेल त्यांनी सांगा की हो सर माझी KYC झाली आहे, आणि ज्यांची झालेली नसेल त्यांनी सांगा की सर नाही माझी KYC झालेली नाही आहे. म्हणजेच त्या बहिणींची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. ठीक आहे. आता बघा सप्टेंबर हप्त्यामध्ये या ठिकाणी बहिणींना प्रश्न पडलेला आहे की सप्टेंबर हप्ता या ठिकाणी कधी मिळणार. तर सप्टेंबर हप्ता तुम्हाला जर बघितलं तर येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. म्हणजेच येत्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला सप्टेंबर हप्तासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. ठीक आहे. आणि बघा आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना लाभार्थ्यांची संख्या या आणखी घटणार आहे, कारण की KYC चुकीची करत आहे. त्यामुळे आणि ज्या बोगस लाभार्थी त्यांना वगळण्यात येणार आहे, त्यामुळे भरपूर संख्या घटणार आहे. ठीक आहे. तर KYC व्यवस्थित करा जेणेकरून तुमचा लाभ सुरू राहील. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ समजला की नाही हे कळालं पाहिजे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.